हाय सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? मी आरती स्वागत करते तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या सबस्क्राईब करण्याने मला खूप मोटिवेशन मिळत असते आणि मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर आम्ही गेलो होतो गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर आणि सिद्धटेक। तर ही एवढी सगळी प्लेसेस आम्ही फक्त 3 दिवसात कव्हर केली। तर याचा हा डिटेल आयटनरी ब्लॉग आहे। तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या चॅनलला रेसिपीचे व्हिडिओज आहेत, टुरिस्ट प्लेसेसचे व्हिडिओज आहेत, रिच्युअल्स, नंतर फेस्टिवल सेलिब्रेशनचे व्हिडिओ आहेत। खूप सारे व्हिडिओज मी बनवले आहेत। तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोघीही बघू शकतात। तुम्हाला जे व्हिडिओ आवडतील तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्टनुसार बघू शकतात। तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा। पूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे। अफजलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे। इथे ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 देवांचे त्रिदेवांची मूर्ती आहे, म्हणजे ती दत्ताची मूर्ती आहे। गाणगापूर भीमा नदी आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे। मी पुण्याहून गाणगापूरला जात असणार तर पुण्याहून फक्त 350 किलोमीटर अंतरावर आहे आणि रोड एकदम मस्त आहे। तुम्ही आरामात जाऊ शकतात आणि 4 व्हीलर जर स्वतःची असेल तर टेन्शनच नाही। नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे गाणगापूर रोड रेल्वे स्टेशन आणि नियर बाय दुसरं ऑप्शन आहे गुलबर्गा रेल्वे स्टेशन, जे की 42 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही त्यानुसार रेल्वेने पण तिथे जाऊ शकतात। नियरेस्ट एअरपोर्ट आहे कलाबुर्गी एअरपोर्ट, जे की 45 ते 52 किलोमीटर अंतरावर आहे आणि जर तुम्हाला हैदराबाद एअरपोर्ट पण त्याच्याजवळ आहे, पण ते थोडं लांब येऊन जातं, ते 195 किलोमीटर आहे। फर्स्ट डेला सकाळी 6 वाजता निघालो तर हळूहळू जाऊन आम्हाला 4 वाजले, 4-4:30 झाले। तुम्ही 7 तासात आरामात जाऊ शकतात। आहे ते निर्गुणमठ दत्तात्रय टेम्पल, खूप छान मंदिर आहे। आतून खूप शांत आणि प्रसन्न वाटले, दर्शन घेऊन खूप छान वाटले। हे ते त्याचे गेट आहे मंदिराचे। तुम्ही दर्शनासाठी लाईन लावू शकतात आणि तिथून आत दर्शनासाठी जावे लागते। श्री क्षेत्र गाणगापूर येथे तुम्ही कोणत्या प्लेसेसला व्हिजिट करू शकता त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देऊन देईल। तर तिथे मेन प्लेसेस आहे निर्गुणमठ, भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम, प्राचीन वटवृक्ष औदुंबर ट्री, नृसिंह सरस्वती स्वामींची समाधी, कलेश्वर मंदिर, दिगंबर स्वामींची समाधी, संगमेश्वर मंदिर, भस्माचा डोंगर, त्याला ॲश हिल असेही म्हणतात। तिथून गाणगापूरहून अक्कलकोट निघाल्यावर तिथून गाणगापूर ते अक्कलकोटची डिस्टन्स आहे 68 किलोमीटर, 68 किलोमीटर आहे। तर रात्री अक्कलकोटला मुक्काम करावा। तर सकाळी लवकर उठल्यावर श्री स्वामी समर्थ समाधी मठ हे 5 वाजता ओपन होते, तर तिथे त्या मंदिरात दर्शन घ्यावे। नंतर वटवृक्ष स्वामी महाराजांचे देवस्थान आहे, तिथेही 5 वाजता ओपन होते, तर लवकर जाऊन दर्शन घ्यावे। हे गर्दी नसल्यामुळे लवकर दर्शन होऊन जाते। नेक्स्ट प्लेस तुम्ही व्हिजिट करू शकतात अक्कलकोट न्यू पॅलेस, जो की मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे। खूप छान प्लेस आहे, पण ते प्लेस 9 वाजता ओपन होते। घेण्यासाठी तुम्ही अन्नक्षेत्रामध्ये सुद्धा व्हिजिट करू शकतात आणि त्याच्याजवळ पार्किंग एरियाजवळ श्री स्वामी समर्थ वाटिका आहे। खूप छान गार्डन आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बेस्ट प्लेस आहे। तिथे तुम्ही तुमच्या मुलांसोबत छान टाइम स्पेंड करू शकतात। तिथे श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर देखील आहे, त्या मंदिरात दर्शन घेऊन तुम्ही वाटिकामध्ये जाऊ शकतात आणि गार्डनमध्ये छान प्राण्यांचे वगैरे स्लायडिंग आहे, झुले आहेत, खूप छान टाइम स्पेंड करू शकतात। अक्कलकोटला व्हिजिट करण्यासाठी ओल्ड पॅलेस ऑफ अक्कलकोट हे देखील आहे, तर तिथे म्युझियम आहे, तिथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकतात। आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठाजवळ गेल्यानंतर ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे परम शिष्य होते बाळाप्पा महाराज आणि चोळप्पा महाराज यांची सुद्धा तिथे समाधी आहे, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्यांचे दर्शन घेऊ शकतात। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या शहरामधून कोणत्या गावामधून हा व्हिडिओ बघत आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। इथे जाण्यासाठी उत्सुक आहेत किंवा ज्यांना ट्रिप प्लॅन करायची आहे या सगळ्या ठिकाणी, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। महत्त्वपूर्ण आणि छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या सबस्क्राईब करण्याने मला खूप मोटिवेशन मिळत असते, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता तुम्ही किती छान गार्डन आहे। तिथून अक्कलकोटून सोलापूरला जा, तिथून 38 किलोमीटर आहे। जाताना तुम्हाला वीर तपस्वी मंदिर लागेल, खूप छान मंदिर आहे। 108 फूट अशी उंच तिथे मूर्ती आहे, 1008 शिवलिंग देखील आहेत। नंतर तिथून सिद्धेश्वर मंदिराला जा, जे की सोलापूरमधलं खूप छान मंदिर आहे। आजूबाजूला खूप छान पाण्याचा तलाव आहे आणि मंदिरात खूप शांतता, खूप प्रसन्न वातावरण असे मला शांतता देणारे आणि मंत्रमुग्ध करून टाकणारे असे वातावरण आहे। खूप छान मंदिर आहे, तिथे जाऊन आम्हाला खूप छान वाटले। हा आहे त्या मंदिराच्या बाहेरील परिसर, बघू शकता तुम्ही किती छान आहे सगळं। आजूबाजूला मंदिर आहेत, छोटे मंदिर आहेत। हा मंदिराचा बाहेरील व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही। आजूबाजूला पूर्ण पाण्याचा तलाव आहे, हिरवेगार पाणी आहे तिथे। जर तुम्हाला ट्रिप प्लॅन करायची असेल तर जास्तीत जास्त प्लेसेसला तुम्ही व्हिजिट करायचं असेल तर लवकरात लवकर दर्शन घेऊन पटापट तिथून फोटो काढून लवकरात लवकर नेक्स्ट प्लेस व्हिजिट करायचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर दर्शन घ्या। त्या मंदिराच्या बाहेरील पार्किंग एरिया, इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता। ईश्वर मंदिर बघितल्यानंतर तुम्ही मार्कंडेय मंदिरला जाऊ शकतात सोलापूरच्या। तिथून आम्ही निघालो डायरेक्ट तुळजापूर, तर हे आहे तुळजापूरचे तुळजाभवानी मातेचे मंदिर।
मंदिरात गेल्यानंतर गर्दी खूप असते, तर आपल्याबरोबर जर लहान मुलं असतील तर लहान मुलं जास्त वेळ थांबत नाही गर्दीमध्ये. तर इथे पास सुविधा देखील अवेलेबल आहे, तर तुम्ही 200चा किंवा 500चा पास घेऊ शकतात. 500चा पास हा कमी वेळेत दर्शन होऊन जाते आणि 200चा पासला जरा जास्त वेळ लागतो आणि नॉर्मल लाईनला 4 ते 5 तास लागतात. मंदिराचा परिसर हा भाविक भक्तांनी नेहमी गजबजलेला असतो. मंदिरात जाऊन खूप शांत आणि प्रसन्न वाटते आणि इथे खूप भले मोठे द्वार आहेत. राजमाता जिजाऊ महाद्वार आणि राजे शहाजी महाद्वार. भवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत, कारण की त्यांची कुलस्वामिनी देखील ही तुळजाभवानी देवी माताच होते. होऊ शकतात तुम्ही किती भले मोठे महाद्वार आहेत. खूप छान प्लेस आहे. जाऊन खूप प्रसन्न वाटले, मनाला शांतता वाटली. जाताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू लागले. खूप छान होते ते स्टॅच्यू बघायला. इथे व्हिजिट केल्यानंतर तुम्ही कल्लोळ तीर्थ आणि घाटशिळा टेम्पल इथेही व्हिजिट करू शकतात. व्हिडिओमधील दिलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडत असेल, हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर आम्ही गेलो पंढरपूर. तर हे आहे पंढरपूर येथील चंद्रभागा नदी आणि चंद्रभागा नदीजवळ असलेले खूप छान मंदिर आहे. मी संध्याकाळी पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीजवळ थोडा टाईम स्पेंड केला. त्यानंतर श्री भक्त पुंडलिक यांचे मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. जास्त गर्दी नसल्यामुळे आमचे लवकर तिथे दर्शन झाले, पण जे मेन विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे तिथे खूपच गर्दी असते. तर त्यामुळे बेटर असेल की तुम्ही सकाळी 6 वाजेपासून लाईनमध्ये लागा. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मुखदर्शन हे लवकरात लवकर घेऊ शकतात, पण चरण दर्शनाला खूप वेळ लागतो. त्यानंतर आम्ही द्वारकाधीश मंदिरात गेलो, जे चंद्रभागा नदीच्या बाजूलाच आहे. तेही मंदिर खूप छान होते. नंतर आम्ही संध्याकाळी श्री संत नामदेव पायरी इथे जे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रवेशद्वार देखील आहे तिथे गेलो आणि छान टाइम स्पेंड केला. छान प्लेस आहे ही पण. फोटोज वगैरे काढले आणि नंतर आम्ही रात्री तिथे पंढरपूरमध्येच मुक्काम केला आणि सकाळी उठल्या आम्ही मेन विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शन घेतले. तिथला काही मी व्हिडिओ शूट केलेला नाही. नंतर आम्ही तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे मोबाईल आपल्याला लॉकरमध्ये जमा करावा लागतो. त्यानंतर आम्ही वैष्णोदेवी मातेची गुफा बघितली. त्यानंतर संत कैकाडी महाराज यांचे मंदिर. हे मंदिर खूपच बघण्यासारखे आणि खूप भले मोठे मंदिर आहे. या मंदिरालाच बघायला अर्धा 1 तास पूर्ण लागून जातो. खूप लोक येतात लांबून इथे मंदिर बघायला. खूप छान मंदिर आहे, खूप छान बनवले आहे. सगळे देवांचे, क्रांतिकारकांचे, संतांचे जे काही होऊन गेलेले आहे त्यांचे सगळ्यांचे दर्शन दाखवले आहे. आपल्याला रामायण, महाभारत या सगळ्या गोष्टी तिथे प्रेझेंट केलेल्या आहेत. लहान मुलंसुद्धा आवडीने बघतील अशी ही प्लेस आहे. खूप छान कलरफुल प्लेस आहे. बघू शकता तुम्ही वरच्या साईडला ट्रेनचं त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे की ट्रेन आहे असं वाटतं बाहेरून. ते सगळे देवांचे स्टॅच्यू प्रेझेंट केलेले आहेत आणि हे आहे ते संत कैकाडी महाराजांचे मंदिर. इथे पण जाऊन आम्ही दर्शन घेतले. खूप छान वाटले इथे गेल्यानंतर देखील. तर तुम्हीही विजिट करा नक्की आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर त्यानंतर आम्ही गेलो सिद्धटेक, जे की अष्टविनायकापैकी एक गणपतीचे मंदिर आहे. तिथे आजूबाजूला खूप सारे शॉप्स आहेत आणि मंदिराला फक्त चतुर्थीच्या दिवशीच गर्दी असते, इतर वेळेस गर्दी नसते अजिबात. लवकर नंबर लागून जातो आणि लवकर शांततापूर्ण दर्शन होऊन जाते. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला खूप सारे व्हिडिओज मी बनवले आहेत. टुरिस्ट प्लेसेसचे, रेसिपीजचे, फेस्टिवल सेलिब्रेशनचे, रिच्युअल्सचे, बेबी लर्निंग व्हिडिओज देखील आहेत. तर तुमची जर लहान मुलं असेल तर तुम्ही त्यांना ते व्हिडिओ देखील दाखवू शकतात. तर मला ॲप्रिशिएट करण्यासाठी मला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जे कोणी तुमचे फ्रेंड्स फिरण्यासाठी उत्सुक असतील किंवा ट्रिप प्लॅन करत असेल तर त्यांच्यासोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात मला. तर जाताना आम्हाला भीमा नदी लागली. भीमा नदीचे पाणी खूप क्रिस्टल क्लिअर होते. तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.